इथं काय आणखीन एक वाक्य लिहितो मी. टू डिसाइड ऍसिडिटी. ऍसिडिक स्ट्रेंथ. आपल्याला प्रश्न असतो ना ऍसिडिक स्ट्रेंथ वगैरे. चेक द स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस. बस एवढंच लक्षात ठेवायचं, बाकी डोक्याला वगैरे ताप घेत बसायचं नाही. तसं तर मी शिकवताना कधी कधी कॉन्जुगेट बेस न सांगता डायरेक्ट प्रोटॉनकडे बघून सांगितलं. तर दोन्ही लक्षात ठेवायचं. टू डिसाइड ऍसिडिक स्ट्रेंथ, चेक स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट बेस. आणि दुसरं वाक्य लिहित बसायची गरज आहे. टू चेक द ऍसिडिक स्ट्रेंथ, बेसिक स्ट्रेंथ, चेक द स्टॅबिलिटी ऑफ कॉन्जुगेट ऍसिड. अपेक्षा कळलं काय? हो. ऍसिडच्या ऐवजी इथं काय ना बेसिक स्ट्रेंथ. मग इथं काय ना अपेक्षा कॉन्जुगेट ऍसिड. कॉन्जुगेट ऍसिड. हे विसरायचं नाही. उदाहरणार्थ तुम्हाला म्हटलं की CH3 CH2 OH, ठीक आहे, आणि दुसरं CH3 COOH कार्बोक्सिलिक ऍसिड. दोघांपैकी कोण आहे स्ट्रॉंग? तर एक तर असंही कळतंय, आता कार्बोक्सिलिक ऍसिड तर नाव आहे म्हणून समजा आपण त्याला नाव दिलंय म्हणजे कळेल तुला वाटतंय, परंतु अचानक बघितल्यावरती कसं ठरवणार? आता बघ, पोलार तर बॉन्ड OH आहेच, लक्षात ठेवायचं. केमिस्ट्रीमध्ये काय असतंय, एक तर हॅलोजन सोबत हायड्रोजन असतो, नायट्रोजन सोबत हायड्रोजन असतो, ऑक्सिजन सोबत हायड्रोजन असतो. हेच फक्त ऍसिडिक आहे, आणि मोस्टली तर हेच ऍसिडिक असते जास्त, ऑक्सिजन आणि हायड्रोजनचा बॉन्ड. ठीक आहे. हो. मग आता इथं दोन्ही ठिकाणी ऑक्सिजन हायड्रोजन आहेतच ना, इथं पण आहे आणि इथं पण आहे. मग कसं ठरवायचं कोण आहे जास्त? म्हणजे कोण आहे जास्त ऍसिडिक, कशावर ठरवलं? एक तर कॉन्जुगेट त्यांचे बेसिस काढून बघा, किंवा असंही कळतंय बऱ्याच वेळेस कॉन्जुगेट बेस न काढता बाबा इथं काय एकच ऑक्सिजन आहे ओढणारा, हे देणारे आहेत, बरोबर ना. म्हणून ह्याच्यावरती डेल्टा निगेटिव्ह डेल्टा पॉझिटिव्ह. इथं काय, हे ऑक्सिजन पण ओढायलाय, हे पण ओढायलाय, एकटाच द्यायला आहे का नाही. म्हणून काय इथं हे भरपूरच ओढण्यात आले, म्हणून ह्याच्यावरती खूपच डेल्टा निगेटिव्ह, ह्याच्यावर खूपच डेल्टा पॉझिटिव्ह. त्या कारणामुळे मोर ऍसिडिक आहे एवढं तर कळतंय. असं जेवढा मोठा पॉझिटिव्ह चार्ज तेवढं ऍसिडिक, आणि जेवढी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली की तेवढं बेसिक, लोन पेअरची डेन्सिटी, बरोबर का? हो. पण एवढंही कळलं गेलं की सरळ काय करायचं, यांची कॉन्जुगेट्स काढायचे. कॉन्जुगेट काढण्यासाठी H+ काढून टाकावं लागतो, आहे का नाही? हो. CH3 CH2 H+ काढल्यावर काय होतं इथं? O- होते. हे कॉन्जुगेट बेस, हे H+ निघून गेला. तसंच इथं CH3 COO-. कोण असेल स्टेबल बघून कळतंय का सांगा? इंडक्टिव्ह इफेक्ट लावून बघायचा, रेझोनन्स म्हणजे ॲरोमॅटिसिटी वरी तेच केलं, परंतु आता इथं काय करू शकता आणखी? इथं कसा विचार करणार, दोघांपैकी कोण स्टेबल आहे सांगा? दोन कॉन्जुगेट बेस तुम्हाला दिसायला, सांग कोण स्टेबल आहे? दोघांपैकी कोण स्टेबल आहे? आपण एवढे बघितलं ना स्ट्रक्चर, आता कोण स्टेबल आहे कसं करायचं? सेकंड. कशामुळे? रेझोनन्समुळे झालं, कारण त्याच्यामध्ये कॉन्जुगेट सिस्टीम आहे सेकंड मध्ये, कार्बोक्सिलेट आयन मध्ये. हो. So this is resonance stable. मग हा स्टेबल आहे म्हणजे त्याचा कॉन्जुगेट ऍसिड कसा असणार? नाही स्टेबल अनस्टेबल. वीक कसं जास्त रिएक्टिव्ह, कळलं? स्टेबल म्हणजे वीक, हे शब्द आधी लक्षात घ्या. स्टेबल म्हणजे वीक, अनस्टेबल म्हणजे रिएक्टिव्ह स्ट्रॉंग, हे कळलं? हो. तसंच आता बेसिस विषयी, हे तर बेस झालं.
सो दिस इज मोर ऍसिडिक. आता कोण? हे 1 हे 2. ठीक आहे. सो 1 is more acidic than less acidic than 2, right? हो. तसंच आता तुला समजा असं एक दिलं, वेगवेगळं देऊ शकतो आपण, काय असं गडबड नाही. प्रत्येक वेळेस रेझोनन्स असा असं काही नाही. इंडक्टिव्ह इफेक्ट पण बघावं लागतात कधी काही. आता बेसिक ऑर्डर आपल्याला समजायची, कम्पेअर करायची. बेसिक आहे का नाही. 2 काम आहेत. एक तर तुम्ही त्याचे कॉन्ज्युगेट काढा किंवा असंच डायरेक्ट सांगा इलेक्ट्रॉनची डेन्सिटी. ऍसिड साठी याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज किती होतो ते बघायचं, आणि इथं काय बघायचं, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी. बरोबर. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये सांगा. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी नायट्रोजनवर कुठं जास्त असते, एवढं तर कळलंय की लोन पेअर डोनेट करणारे. मग डोनेट कधी करणार, जर डेन्सिटी जास्त झाली तर. मी डोनेट कधी करणार इलेक्ट्रॉन, जर माझ्याकडे जास्त आले तर. हा सांग बरं. अपेक्षा दोघांपैकी सांग, कुणाकडे डेन्सिटी तुला जास्त आहे वाटतं. दुसऱ्याकडे. कशामुळे? कशामुळे? त्याला दोन्ही साइडनं भेटायला म्हणून. दोन्ही साईडने भेटायला म्हणून. बरोबर आहे. एक तर असे सांगता तुम्ही, असं बघून सांगता येते की हा सेकंडरी वाला जो आहे तो स्ट्रॉंग म्हणजे चांगला बेस आहे. चांगला बेस म्हणजे स्ट्रॉंग आहे, म्हणजे त्याच्याकडे जास्त इलेक्ट्रॉन आहेत त्याच्याकडे, म्हणजे ह्याच्यामध्ये बेसिक आहे नायट्रोजन, दुसरं कोण नाही. मग ह्याला द्यायला आता बरं पडतं. तसं कळत नसेल ह्याचे काय काढायचे होते तुम्ही? कॉन्जुगेट कॉन्जुगेट ऍसिड काढण्यासाठी ह्याच्यात काय ऍड करायचं आपण? H प्लस ऍड H. करायचं. NH3 प्लस होईल, 2 पेअर निघून गेली. कळलं? हो. तसंच इथं म्हणजे कोऑर्डिनेट बॉन्ड होतो बरं आता. हे एक्स्ट्रा जो नवीन हायड्रोजन आला ते हे लोन पेअर सोबत असा कोऑर्डिनेट बॉन्ड करतो. आपण डायरेक्ट असं दाखवलं. आता इथं पण तेच विचार करायचा, कोण स्टेबल आहे. इथं एक जण द्यायला, इथं 2 जण द्यायला. कॅटायन आहे ना, मग कॅटायनला देणारे बरे पडतात का नाही, कसं सांग. देणारे. देणारे बरे आहेत. मग सांग आता हो. कोण स्टेबल आहे. सेकंड सेकंड स्टेबल आहे. सो दिस इज स्टेबल. मग हे स्टेबल आहे म्हटल्यावर हा स्ट्रॉंग, असंच का? हो. म्हणून इथं पण काय 1 आणि 2 मध्ये कोण चांगला? 2 आहे. 2 इज बेटर दॅन 1. कळाले का? हो. त्याच्यानंतर आणखीन काय? compare basic strength. pH3 NH3. आता हे असं लोन पेअर आहे का नाही? हो. हे कसं विचार करायचा? ते मोर ऍसिडिक आहे. ते मोर ऍसिडिक आहे म्हटल्यावर आता ह्याच्यात कसं सांगणार तुम्ही, सांग. इलेक्ट्रोनेगेटिव्ह ऑफ नायट्रोजन आणि फॉस्फरस. कसं आहे आता विचार करायला पाहिजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरून. म्हणून काय वाटतंय, हे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे म्हणजे देणार नाही. नायट्रोजन. आता हे गोष्टी अवघड आहेत. हे तुमचं सध्या डोकं चालू शकतं कुठे.
ते हायड्राईड मध्ये एवढंच लक्षात ठेवा. तसंच त्याच्यापेक्षा आपण काय विचार केलं पिरियडिक टेबल नुसार ना. पिरियडिक टेबल मध्ये काय होतं मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं की मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं की बेसिक हो. कॅरेक्टर वाढलं. ठीक आहे. पण मी हायड्राईड मध्ये हो. एक्सेप्शन आहे असं म्हटलं. एवढंच लक्षात ठेवा. हायड्राईड्स मात्र एक्सेप्शन आहे. हे हायड्राईडच आहेत ना नॉन मेटलचे. नॉन मेटलच्या हायड्राईड मध्ये एक्सेप्शन आहे. तिथं कसं आहे मेटॅलिक कॅरेक्टर वाढलं की बेसिक कॅरेक्टर वाढत नाही, ऍसिडिक कॅरेक्टर वाढत. आठवतंय का मी सांगितलं ना? हो. मग आता हे नायट्रोजनच्या खाली फॉस्फरस आहे म्हणजे हा मोर मेटॅलिक आहे म्हणजे हा मोर बेसिक असायला पाहिजे, पण हा मोर बेसिक आहे वरचा. कळलं हे? त्याचं रिझन काय की बाबा इथं हो. साईज जास्त मॅटर करते ह्याची. ते HF HCl मध्ये पण आपण तेच होतो, साईज मुळे फायदा होतो. मग इथं हे साईज कशी छोटी असल्यामुळे डेन्सिटी जरा जास्तच वाढून बसते याची. जरी ह्याला द्या वाटणं गेली तर साईज एवढी छोटी आहे की त्याच्यावर डेन्सिटी खूप वाढली. इथं कसं आहे इलेक्ट्रॉनिक ह्याची कमी आहे, बट ह्याची साईज मोठी असल्यामुळे ते इलेक्ट्रॉन तेवढे घनता नाहीये असे पसरलेले आहेत, म्हणून तेवढ्या सहज देतात. हे असं एक्सप्लेनेशन झालं ते नंतरचं, बट एक्सपेरिमेंट आधी करून बघतात आणि मग हे कारण असेल असं सांगतात. सो दिस इज hydrides of non-metal is exception. ठीक आहे, ते पण झालं. त्याच्यानंतर आणखीन बेसिसिटीसाठी एक लक्षात ठेवायचं आपल्याला नोट म्हणून काही महत्वाचे ऍसिड आहेत ते तेवढे आपण पाठ करूया की बाबा हे पहिले पहिले महत्वाचे आहेत. ऍसिडिटीसाठी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे प्रश्न मेजर ह्यांच्यावरती येतात कधी आले तर. एक आहे फॉर्मिक ऍसिड, आणि त्याच्यासोबत आहे दुसरं बेन्झोइक ऍसिड. मग असं गडबडीत वाटतंय की फिनाइल रिंग मध्ये हे sp2 कार्बन आहे ना, मग तो विड्रॉ करतो ना, हे का नाही? हो. विड्रॉ केल्यामुळे ह्याच्यावरती जास्तच पॉझिटिव्ह असं वाटतं, कारण इथं कोण नाही विड्रॉ करणार एक्स्ट्रा. हे आणि हे तर सेम आहे दोन्हीकडे. एक्स्ट्रा इथं एक विड्रॉ करणार आहे म्हणून हा मोर ऍसिडिक असं वाटेल का नाही? विड्रॉ केलं की हो. ऍसिड नाही, पण ऍक्च्युली हा मोर ऍसिडिक आहे. त्याचं रिझन काय की त्याचे कॉन्ज्युगेट बेस बघा. कॉन्ज्युगेट बेस कोणतं? हा बेन्झीनची रिंग स्टेबल असते. नाही नाही ओढते, पण हे कार्बन ओढते. sp2 आहे ते ओढते इलेक्ट्रोनिगेटिव्ह, ती स्टेबल आहे नो प्रॉब्लेम. म्हणजे तिच्यावर कोण तेवढा अटॅक करू शकत नाही. तेवढा इन द सेन्स किती स्टेबल आहे ते नंतर बघूया अल्केनच्या मानात, बट तरी अरोमॅटिक कॅरेक्टर आहे. बट ते कार्बन ओढतो. यांचे कॉन्ज्युगेट बेसिस कॉन्ज्युगेट बेसिस कसे राहणार हेच पाठवा लागेल ना बेटा. हो. आणि प्रत्येकावर मायनस. आता याच्यात काय होतंय, ह्या ऑक्सिजनला ह्या रिंग मुळे आता काय होतं बघा जरा नीट. हा मोर स्ट्रॉंग आहे, हा स्ट्रॉंगर आहे म्हणजे हा स्टेबल आहे, हा लेस स्टेबल आहे. हा स्ट्रॉंग आहे, हा स्टेबल आहे. इथं त्यांनी काय दिले मग ड्यू टू रेझोनन्स प्लस आर इफेक्ट ऑफ फिनाइल ग्रुप इन झेड. मग ती कॉन्ज्युगेट वरून नाही, इथूनच आहे. म्हणजे ह्याला काय आता कमतरता पडायला. मेन कसं असतं ह्याची ऍसिडिटी कधी वाढते, ह्याला कमतरता पडू लागली की ह्याला त्रास द्यायला सुरू करतो. एवढं कळलं का बेटा? हो. मग काय, आणि ह्याला कमतरता म्हणजे बेसिकली आहे की सुरुवातीतून व्हायला, त्याला कमतरता व्हायला हे ऑक्सिजन, बरोबर का? ह्याला कमतरता पडली की ह्याला त्रास हो. देईल. एवढं कळलं? हो. मग काय होतंय की ह्यालाच कमतरता तेवढी पडू देत नाही ही, म्हणजे sp2 न ओढून घेते, म्हणजे इंडक्टिव्ह न ओढून घेते, बट रेझोनन्स न देते. म्हणजे ओव्हरऑल या कार्बनला भेटेल का चोरी होईल?
भेटेल. भेटायला त्या रिंग कडून. म्हणून हो. हे कार्बन थोडा सॅटिस्फाय होतो, मग ह्याला त्रास देत नाही, ह्याला त्रास दिला नाही, असं त्याचं रिव्हर्स रिझन. कळलं का? हो. हा हा हे कला पुन्हा सांगतो मी. काय वाटतं टेन्शन घेऊन, आणि काय करणार आहे कुणाला हसलं काहीतरी उगाच, कुठंतरी काहीतरी उगाच रिझन दिलं, आणि तुम्हाला तर नाही ना असं अचानक नाही जमत काही. तू ते म्हणजे फिजिक्स सारखं की मला तुम्ही काही सॅम्पल प्रॉब्लेम घ्या आणि त्याच्यानंतर मी माझं लॉजिक लावते अगोदरचं, तर ते फिजिक्स आणि मॅथ्स मध्ये होतं, इथं होत नाही. आणि बायोचं कसं आहे की सिलेबस आहे फिक्स तिचा, इथं उगाच थोडं लॉजिक असते आणि थोडं रटावे, सो मिक्सचर आहे. पण नीटची केमिस्ट्री अतिशय पुसते, काय टेन्शन नाही. हे टेन्शन राहिलं असतं IIT-लाच, बाकी काय नाही. एम्सला होतं तसं टेन्शन, पण आता एम्स नीट सारखं झालं, त्याच्यामुळं काहीच टेन्शन नाही. उग सटरफटर आहे हे, उगं काहीतरी सांगायलोय थोडं एक्स्ट्रा, तुम्हाला जमतंय पण म्हणून, नाहीतर बाकी जनरल पब्लिकला तेवढं सांगत बसत नाही, गरजच नाही त्याची. तुम्हाला उगं थोडे एक्स्ट्रा सांगायला. दिस इज सॅटिस्फाईड बाय रेझोनन्स. बाय रेझोनन्स. आता तुम्हाला आत्ताच आहे जे आहे ते एक्स्ट्रा मी ह्याच्यातच शिकवणार. पुढचे चॅप्टर सुरू झालं की एक शब्द एक्स्ट्रा नसतात. तुम्ही प्रश्न आणणार कुठला तरी, सर घेतो ते सोड म्हणणार डायरेक्ट, मग वैताग येते तुम्हाला ते सोड म्हणण्याचं माझ्या. जसं की रिपीटरला कधी कधी आहे का ते आहे का एवढंच म्हणतो मी, नाही पण सर थोडं एक्स्ट्रा काय करायचं, एवढं एक्स्ट्रा घ्यायचे ना, मग त्यापेक्षा तुला एक पुस्तक देतो IIT, बरोबर आहे. ती काय करते सर, मग एवढं थोडं का करायचं मग 100 पटच करू ना, मग एक्स्ट्रा करायचं ते 100च करा. हे फक्त कसं आहे, बेसिक नॉलेज यावं म्हणून आहे. हे पाठ पण करणं गेलं तुम्ही, पण ह्या लर्निंग प्रोसेसमध्ये तुम्हाला कळते की ऑर्गॅनिक थोडी विचित्र पण कसं, एवढा अंदाज येण्यासाठी घेत आहे. ओके, कळलं बेटा तुला पण? हो. हे एक झालं. त्यानंतर आणखीन एक लक्षात ठेवायचं, इनऑर्गॅनिक ऍसिड जे असतात, म्हणजे HCl, H2SO4 यांना इनऑर्गॅनिक ऍसिड म्हणतात. सहसा इनऑर्गॅनिक ऍसिड हे स्ट्रॉंग असतात. इनऑर्गॅनिक ऍसिड मध्ये पण स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक ऍसिड असतात. स्ट्रॉंग ऍसिड म्हणजे पाण्यात टाकल्यावर 100% तुटणार, HCl, H2SO4 सारखे, जे की इक्विलिब्रियम मध्ये झालंय आपल्याला. पण काही वीक ऍसिड पण आहे, जसं की HF, इनऑर्गॅनिक आहे पण वीक आहे. हायड्रोजन फ्लोराईड तो वीक ऍसिड आहे. त्याची मी तुम्हाला देतो इथं सिक्वेन्स थोडी सांगतो. इनऑर्गॅनिक मधले फक्त कोणते ऍसिड विषयी बात करतोय मी, स्ट्रॉंगचा अर्थ काय, मग इथं स्ट्रॉंगचा अर्थ तुम्ही केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बघितलंय, आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये समथिंग विच डिसोसिएट 100%, है का? स्ट्रॉंग कोणते आहेत, HI, HBr, H2SO4, HC. आणखीन आहेत पण एवढेच तुम्ही लक्षात ठेवा, आणि HNO आणखीन आहेत पण एवढेच लक्षात ठेवा. इनऑर्गॅनिक स्ट्रॉंग ऍसिड हे सर्वात स्ट्रॉंग, त्यांच्या खालोखाल हायड्रोनियम आयन स्ट्रॉंग असतो. त्याच्यानंतर मग ऑर्गॅनिक ऍसिड असतात, म्हणजे हे ऑर्गॅनिक ऍसिड म्हणजे सर्व झालं, म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड, अल्कोहोल पण आले. कोण ऑर्गॅनिक वाले जवळपास सर्व वीकच असतात, कोणी 100% तुटत. फक्त खूपच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जास्त लागले तर जरा बरं पडतं, पण ते पण तसं कोणी नाही 100% तुटणार. ऑर्गॅनिक ऍसिड्स. त्याच्यानंतर मग काय लक्षात ठेवायचं आपल्याला, वीक ऑर्गॅनिक ऍसिड, ह्यांच्या खालोखाल कोण आहे ना, वीक ऑर्गॅनिक ऍसिड्स, इनऑर्गॅनिक स्ट्रॉंग ऍसिड्स. तसं तो ऑर्गॅनिक आणि वीक ऑर्गॅनिक मध्ये कोण आहे कोण नाही हे सांगणं अवघड आहे बरं का. हे यांनी इथं लिहिलंय पण तसं काही नाही. कधी कधी असं होतं की ऑर्गॅनिक, ते म्हणजे ते इथं येऊ शकते मागे पण येऊ शकते, ते काहीच सांगता येत नाही. ही काही नाही, एवढंच उगा लक्षात ठेवा. मेन हे सहसा स्ट्रॉंग इनऑर्गॅनिक ऍसिड पुढे येतात, मग ऑर्गॅनिक ऍसिड आणि वीक इनऑर्गॅनिक ऍसिडचं काही सांगता येत नाही, ते कुठे येऊ शकतात ते डिपेंड करतं.
हे खूप मिक्सिंग राहणार. ऑर्गॅनिक ऍसिड आणि वीक ऑर्गॅनिक ऍसिड आणि वीक इनऑर्गॅनिक ह्यांच्यात ठरवणं अवघड आहे. कळलं का? हो. स्ट्रॉंग इनऑर्गॅनिक ऍसिड कोण आहेत हेच जरा आपल्याला महत्वाचं. आता SbF6 एक दिलंय, पण मला काही इथं कामाचं वाटणार आहे. हे स्ट्रॉंगेस्ट आहे. त्याच्यानंतर HClO4 आहे. त्याच्यानंतर HI, त्याच्यानंतर HBr, त्याच्यानंतर H2SO4. बघा जरा कुठे येतो H2SO4. त्याच्यानंतर HCl. आता ह्यांच्यात तर कळलं HI का स्ट्रॉंग आहे, कारण खाली आहे, बॉन्ड त्याचा मोठा असतो. आपल्याला HCl खूप स्ट्रॉंग वाटतो, पण त्याविषयी HI आहे बरं का. हो. त्याच्यानंतर आता हे तर इनऑर्गॅनिक दिलंय बघा. आता म्हणजे हे आता HNO3 मागे दिलाय आणि हा इनऑर्गॅनिक अगोदर दिलाय. C6H5 सोडून द्या, काही गरज नाही. सांगेल तसं नाही, तेवढं जास्त कामाचे देतो तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये हे H3O+ झालं, एवढेच स्ट्रॉंग आहे. HNO3 H3O+ पेक्षा कमी येतो, म्हणजे तो वीक आहे. HF पण वीक आहे. आता इनऑर्गॅनिक ऍसिड वीक इनऑर्गॅनिक मध्ये कोण येतं हे जरा कामाचं माहित असणं. वीक ऑर्गॅनिक तर झाले. आपण जरा वीक इनऑर्गॅनिकचे एक्झाम्पल बघू, जे की माहित असतो. तर वीक इनऑर्गॅनिक कोण कोण आहेत बाबा? त्यांच्यामध्ये येतंय सर्वात अगोदर HNO3. आपल्याला वाटतं नायट्रिक म्हणजे स्ट्रॉंग असेल, बट नाही. त्याच्यानंतर येते HF. त्याच्यानंतर कामाचा सांगतो मी फक्त, बाकी HCN कुठे गेला? हायड्रोजन सायनाइड ते इथं दिलाच नाही, म्हणजे खूपच वीक आहे. ते इथं दिला नाही फक्त तो. ठीक आहे, हे पण कामाचं आहे. HFच्या नंतर H2CO3 दिला जातो. त्या टेबल मध्ये दिला नाही, परंतु मी तुम्हाला त्याची जागा करून देतो. HNO3 H2CO3 दिला आहे. त्याच्यानंतर HF दिला, H2CO3. कार्बोनिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो, कसं तयार होते? कार्बन डायऑक्साईड पाण्यात मिसळलं, ऍसिड रेन मध्ये तयार होते कार्बोनिक ऍसिड. मग तसे आणखी नाही तर सल्फ्युरस. ते किती येतं, काय काय पाठ करणं, तुझं कामाचं द्यायला. त्याच्यानंतर H2S एक असतो, हायड्रोजन सल्फाइड गॅस. आणि त्याच्यानंतर एक लक्षात असू द्या, H2S च्या खालोखाल हायड्रोजन सायनाइड HCN. बरोबर, हे कामाची गोष्ट आहे, लक्षात राहील का? हो. राईट. त्याच्यानंतर आता आणखीन काय लक्षात ठेवायचं? ऑर्गॅनिक मध्ये प्रश्न आले की काय लक्षात ठेवायचं? की बाबा हे अल्कोहोल, फिनॉल, कार्बोक्सिलिक ऍसिड ह्यांच्यामध्ये कोण आहे? ऍसिडिक विषयी सांगतो मी. तर फिनॉल हा स्ट्रॉंग आहे. फिनॉल पेक्षा अल्कोहोल कमी आहे, बट अल्कोहोल म्हणजे अल्कोहोल असं असतं, ROH आहे ना. त्यांनी थिऑल पण मध्येच दिलंय, काही गरज नाही आपल्याला त्या थिऑलची. आपल्याला थिऑल्स नाही येत. आणि ह्याचं मी सांगितलं तुम्हाला, फिनॉक्साइड आयन कसं असतं, स्ट्रॉंग असतो. एक फिनॉलचा फिनॉक्साइड आयन आणि अल्कोहोलचा अल्कोक्साइड आयन काढला होता, आणि ह्यानं रेझोनन्स स्टॅबिलायझर ह्याचा कॉन्जुगेट बेस. आठवते का? इक्विलिब्रियम मधून थोडा ऍसिड विषयी सांगितलं होतं. अल्कोहोल, इथं जरा ह्यांची चूक झाली. अल्कोहोल मध्ये काय केलंय, फक्त मिथाइल अल्कोहोल जास्त आहे. अल्कोहोल पाण्यापेक्षाही वीक आहे.
त्याचंही कारण सांगतो, काळजी करू नका. हे असं आहे. पण मिथाईल अल्कोहोल त्यांनी मध्येच ठेवलाय, म्हणजे पाण्यापेक्षा. आता बघ तसं काय नाही ना, म्हणजे काय त्याचं तुम्हीच सांगू शकता. एकतर त्याला इथं देत, इथं काहीच देणार नाही, बरोबर का? हो ह्याचे थोडं सॅटिस्फाय झालं म्हणून त्याचं पॉझिटिव्ह कमी झालं, म्हणून पाण्यापेक्षाही weak. आता इथे त्यांनी मिथाईल अल्कोहोलला पाण्यापेक्षा पुढे ठेवलं, पण मला काही पटणार नाही, मी देत नाही, कळलं का? हो बरं. फिनॉल अल्कोहोल, सॉरी फिनॉल वॉटर अल्कोहोल हे विचारायचं. आणि ह्या ऑर्गॅनिक आता फिनॉल वॉटर अल्कोहोल पेक्षाही पुढे कार्बोक्सिलिक ऍसिड असणं, बरोबर का? त्याचे एक कारण सांगतो हो प्रत्येकाचे की कशामुळे तसं. कॉन्जुगेट बेसिस काढा. ह्याचा कॉन्जुगेट बेस काढला आपण, ते फिनॉक्साइड आहे असा होता, आणि हे रेझोनन्स मुळे हे डिस्पर्स होते. तर ह्याचा कॉन्जुगेट बेस त्यानं पण रेझोनन्स दाखवते. आता रेझोनन्स हे जास्त दाखवते, बट जर विचार केला तर मायनस चार्ज इथे येतो, मग त्याच्यानंतर मायनस चार्ज, सॉरी चूक झाली माझी, इथं नाही ना तसं, अल्टरनेट नव्हतं इथं, ठीक आहे, इथं मायनस येतो. कार्बनवर मायनस चार्ज येतो. ह्याच्या कंट्रीब्युटिव्ह स्ट्रक्चर मध्ये काय झाले, मायनस चार्ज कशावर चालू सांगा. फिनॉलच्या केसमध्ये जर आपण कंट्रीब्युटिव्ह स्ट्रक्चर्स बघितलं तर अगोदर ऑक्सिजन होता मायनस चार्ज, आणि नंतर कशावर चालू अपेक्षा? रिंगवर चाललं, बेन्झीन रिंगवर म्हणजे रिंगवर. ऍटम कोणता? ऑर्थो. नाही ऍटम कोणता आहे तो? हे जे ऍटम आहे तो कोण आहे? ऑर्थो पोझिशनवर आहे, बट कोण आहे हा? कार्बन. कार्बन आहे का नाही? हो मग आता ह्या रेझोनन्समुळे ह्याला फायदा व्हायला, कारण चार्ज फिरायला, परंतु फिरताना मध्येच तो कार्बनवर चालला, पण ते तेवढी चांगली गोष्ट आहे नाही. कार्बनला निगेटिव्ह चार्ज सहन होत नाही, म्हणजे हो ह्याचे कंट्रीब्युटिव्ह स्ट्रक्चर आहेत पण तेवढे स्टेबल नाही. पण ह्याचं जर कंट्रीब्युटिव्ह स्ट्रक्चर बघितलं तर ऑक्सिजनवर निगेटिव्ह आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा ऑक्सिजनवर चालतं. तर ह्याचे दोन हो कंट्रीब्युटिव्ह स्ट्रक्चर आहेत, दोन्ही हायली स्ट्रॉंग आहेत, म्हणजे हायली स्टेबल आहे, म्हणून हा मोर स्टेबल आहे. हे सर्व विचार करावा लागतो. जसं की मोर रेझोनन्स स्ट्रक्चर दाखवतो, 4-5 दाखवतो, हे दोनच दाखवतोय, पण दोन्ही कशी एकदम करायचे, म्हणून हा मोर स्टेबल आहे, म्हणून ह्याचा ऍसिड स्ट्रॉंग आहे, कळलं का? हो आणि याच्यापेक्षा इनऑर्गॅनिक ऍसिड, स्ट्रॉंग इनऑर्गॅनिक ऍसिड असतात पुढे, ठीक आहे. HCl सहसा विचारतात कम्पेअर करताना. स्ट्रॉंग इनऑर्गॅनिक ऍसिड्स. स्ट्रॉंग इनऑर्गॅनिक ऍसिडचा एकच अर्थ आहे, पाण्यामध्ये 100% डिसोसिएट झालं की आपण त्याला स्ट्रॉंग ऍसिड म्हणतो, बाकी काहीच नाही. आणि इनऑर्गॅनिक ऍसिड सोडलं तर बाकी कोण स्ट्रॉंग आहे, सर्व वीक आहे, म्हणजे 100% डिसोसिएट होत नाही. कळलं हे सर्व आता? हे पण काय, हे पण काय, हे कशामुळे, हे कशामुळे, हे सर्व गोष्टी. आणखीन आता अल्डिहाइड आणि कीटोन विषयी असतं, पण काही डोक्याला त्याचं काही ते विचारत नाहीत आपल्याला एवढं, ठीक आहे. पुन्हा ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह विषयी पण ते एक बघूया आपण, पण असू द्या माहिती, बरं आहे सर्व. अल्डिहाइड कीटोन मध्ये काय, फॉर्मलडिहाइड मी म्हणलं की सर्वात जास्त आहे. आता सांगितलं मी फॉर्मलडिहाइड असतो बघा, हो नाही फॉर्मिक ऍसिड सांगितलं होतं मी, फॉर्मलडिहाइड नव्हता सांगितलं. पण जसा फॉर्मिक ऍसिड स्ट्रॉंग आहे तसाच फॉर्मलडिहाइड आहे. बाकीचे अरोमॅटिक अलिफॅटिक अल्डिहाइड्स सिंपल आहे, हे काय देतात तेवढं ते बॉन्ड मध्ये हे येत नाही. तसं तर इथं हे ऍसिडिक नाहीतच बरं काय अल्डिहाइड, का नाही? कारण का तर अल्डिहाइड असे आहेत, असं आहे ना अल्डिहाइड, हे काय ह्या बॉन्ड मध्ये हो काय पोलॅरिटी असणार, बोल. हा कळलं हे बेटा? हो त्या बॉन्ड मध्ये काहीच पोलॅरिटी नसणार नाही. कार्बन हायड्रोजनच्या बॉन्ड काय म्हणजे ऍक्च्युली खूपच कमी ऍसिडिक आहे, पण त्यातल्या त्यात हा जरा बरा आहे, हा आणखीन कमी आहे. का कमी आहे? कारण इथं जर आर लावलं तर हे देणार, दिल्यावर तर मग आणखीनच सॅटिस्फाय होणार. मला वाटतं हे अल्डिहाइडचं काही नकोच, हे काही कामाचं नाही, कोण विचारत नाही ते अल्डिहाइडचे ऍसिड. हा त्याच्यानंतर
आपण हे बघू, हे महत्वाचं. हे खूप वेळ असे विचारतात. हे हे खूप वेळेस विचारतात. बघा बरं हे पटायला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वरून त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असल्यामुळे हा जास्त ओढेल ना, हो हा कमी ओढेल. कळाले? हो हो म्हणजे त्या अडचण नाही. हे सर्व ऍसिडिक स्ट्रेंथ आहेत बरं का. ठीक हो आहे, आणखीन काही. आता ह्याच्यामध्ये आपण काही घुसूया गोष्टी. हायड्रोजनची ऍसिडिटी काय न पटण्यासारख्या काही गोष्टी आहेत ना, जे पटत नाहीत ते देत नाही. ठीक. अमोनिया ठीक आहे, पटण्यासारखं आहे अमोनियाचं. हायड्रोजन पाण्यामध्ये टाकलं इथं. ही अमोनिया म्हणजे कसं असतंय, ह्यांनी हे दिलेले पॉईंट असतात ते विचारलेले बऱ्याच वेळेस. आता या अमोनियाचं कसं नायट्रोजन मोर इलेक्ट्रॉन आहे, हो लोन पेअर मोर बेसिक पण आहे, बट तरी त्याचं नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड पोलार आहे, कळलं का? म्हणून ते ऍसिडिक पण कॅरेक्टर दाखवतं. ऍसिडिक कॅरेक्टर कसं दाखवतं, तर इथेनपेक्षा इथाईनपेक्षा कमी, परंतु इथिनपेक्षा जास्त. कार्बोक्सिलिक ऍसिडचे डेरिव्हेटिव्ह असतात बघा, बरोबर आहे ना? म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड हे असं असतं आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह म्हणजे आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच ला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणतात. आणि ह्याच्या ठिकाणी वेगवेगळे ग्रुप आले की ते डेरिव्हेटिव्ह होतात. कधी हॅलोजन होतं, कधी अमाइन होतं. ते बघूया आपण. सर्वात पहिले सर्वात जास्त हे जरा विचारण्याचं आहे, कारण कार्बोक्सिलिक ऍसिड मध्येच ऍसिडिटी विचारतात, अल्डिहाइड कीटोन मध्ये तेवढं नाही विचारत, म्हणून मी ते टाळलं आहे का नाही. कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कामाचंच आहे ऍसिडिटी हे. त्याच्यानंतर अनहायड्रेट आर सीओ हा झाला फिक्स ग्रुप आहे का नाही. हो त्या ठिकाणी वेगवेगळे ग्रुप येतात. अनहायड्रेट म्हटलं की असा ग्रुप आहे. एवढा मोठा ग्रुप येतो पूर्ण. त्याचे नॉमेनक्लेचर सोपा आहे, ताप घेण्या गेलीस तरी काही टेन्शन नाही, काहीच नाही. उगा आहे हे दोन असतात ना, त्या दोन ऍसिड वरून नाव असतं. हे म्हणजे हे एक ऍसिड पासून आलं, हे एक ऍसिड तयार कसं झाला त्याचं नॉमेनक्लेचर सांगतो मी. अनहायड्रेटचं हा तयार कसा झालेला असतो, त्याला दोन ऍसिड पासून तयार झालेला असतो. R1 हे कार्बोक्सिलिक ऍसिड, R2 R1 R2 आहे का, आणि ह्यांच्यामधून काय वॉटर निघून गेलेलं असतं, बरोबर. दोन कार्बोक्सिलिक ऍसिड पासून तयार झाले, एवढं तर काय दोन कार्बोक्सिलिक ऍसिड आहे. मग हा समजा इथेनॉइक ऍसिड आहे, हा प्रोपॅनिक आहे. इथेनॉइक प्रोपॅनिक अनहायड्रेट काही नाही. आणि जर मग ह्याच्यावरती ही अशी चेन आहे, इथं काहीतरी ब्रोमिन असेल, तर 1 2 3 4 5 6 म्हणजे, आणि इकडे कोणतरी 3 कार्बन आला, मग हे तर झाला प्रोपॅनिक, नो प्रॉब्लेम. परंतु हे कसं आहे 6 हेक्झान आहे, त्यामध्ये 1 2 3 4 4 वर ब्रोमॉन, म्हणजे 4 ब्रोमो हेक्झान आहे प्रोपॅनिक अनहायड्रेट. त्याच्याविषयी त्या चॅप्टर मध्ये पण डिटेल मध्ये होत असते. नॉमेनक्लेचर मध्ये हे सर्व घेतलं का कन्फ्युज होतं, म्हणून घेत नाही. तसंच अमाईनचं पण जरा विचित्र आहे, त्या चॅप्टर मध्ये ते ठेवायचं. ते काय चुकलेलं टेन्शन घ्यायचं, मी ज्याचं टेन्शन घ्या म्हटलं त्याच घ्यायचं. ऍसिड हॅलाइड्स अनहायड्राइड्स इस्टर्स ऍसिड हॅलाइड. त्याच्यानंतर कोण अनहायड्राइड इस्टर. आणि अनहायड्राइड मध्ये कन्फ्युजन होते बरं. आता ग्रुप आहे सेम,
इस्टर मध्ये फक्त हे CO नसतं. आणि त्याच्यानंतर कोण अमाइड. इथं हा ग्रुप आहे. काय ग्रुप तर लावलं इथं. त्याच्यानंतर अमाइड आहे. आणि सर्वांचा पॅरेंट म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आहे, ते नाही विसरायला पाहिजे. तर आता ह्याच्यामध्ये हे स्ट्रॉंग आहे, हे असं आहे, लक्षात ठेवा. त्याचे रिझन्स काय बाबा, इथं काय विड्रॉ करायला बरोबर आहे. विड्रॉ केल्यामुळं हो इथला जो याचा जो हायड्रोजन आहे ना, इथं अमोर ऍसिड बनतो, कळलं का? आपण तिथल्या हायड्रोजन हो बात करतो. इथं काय व्हायलंय, ह्यानं विड्रॉ करायला बट रेझोनन्स न द्यायला, कळलं? बरोबर, कळलं का बेटा? हो हे रेझोनन्स तसंच रेझोनन्स मध्ये आले आणि इंडक्टिव्ह विड्रॉ करायला. पण इथं जरा ओढणारे दोन ऑक्सिजन आणि इथं तसंच ओढायला पण नायट्रोजन ऑक्सिजनच्या ताकदीने थोडंसं इंडक्टिव्ह इफेक्ट लावणार, रेझोनन्स तेवढाच लागला. कळली का? आणि ही ऍसिडिटी कुणाची आहे? हे इथल्या हायड्रोजनची आहे, कळलं? हो ह्यांच्या पेक्षा पुढे कोण आहे बाबा? ह्यांच्या पेक्षा पुढे आहे कार्बोक्सिलिक ऍसिड, म्हणजे त्या सर्वांचा पितामह. त्यांच्या पुढे नाही येते. कारण ह्याच्यामध्ये हेच ऍसिडिक आहे ना, त्याला ह्याची गरज नाही. इथल्या हायड्रोजनची विषयी तिची बोलत नाही, डायरेक्ट त्याचा मेन ऑक्सिजनला चिटकलेला आहे. तर हे ऍसिडिटीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे प्रश्न काय आले तर अशी येतात ह्यांच्यावर. तुम्हाला समजा विचारलं तर एक खरे 2 क्वेश्चन आपण करूया. ह्याच्यात आपण लय डोकं घालणार नाहीत, मी आधीच तुम्हाला सांगितलं. तरी पण लय घातलं नाही म्हणजे बरंच घातलं, असं काही नाही आपण कमी घातलं होतं. स्क्रीनशॉट काढ, स्क्रीनशॉट काढून ग्रुपवरती टाकते का बेटा तू? बर ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये आपण बऱ्याच बेसिस वगैरे अशा गोष्टी बघितल्या बघा, ठीक आहे. तर ऍसिडला कम्पेअर करण्यासाठी ना ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये काही टेस्ट पण असतात, है ना. म्हणजे काही माहित असलं तर आपण कसं टेस्ट करतो ऍसिडला, लिटमस पेपर वगैरे, है. तर सहसा तर आपल्या NCERT सिलेबस पकडला तर त्याच्यामध्ये मेजर ऍसिड्स काय आहेत, मेजर काम म्हणजे तुम्हाला विचारतातच. ऍसिड म्हटलं की एक असतो तुमचा इनऑर्गॅनिक ऍसिड, HCl सारखा. त्याच्यानंतर कार्बोक्सिलिक ऍसिड त्याच्यापेक्षा थोडी वीक, त्याच्यापेक्षा थोडेसे वीक असतात फिनॉल, आणि त्यांच्यापेक्षा वीक आहेत वॉटर, आणि वॉटरपेक्षा वीक आहे अल्कोहोल. हेच तर मेन आहेत तुमचे, हेच जास्त वेळेस येतात. मग एखाद्या बॉटलमध्ये जर तुम्हाला कार्बोक्सिलिक ऍसिड आणि फिनॉल दिलं तर कसं ओळखणार की ते वेगळं कसं? तर ऍसिडला डिफरन्शिएट करणारे काही रिएजंट आहेत बघा. एकदम स्ट्रॉंग ऍसिड एकदम वीक सोबत काम करू शकतो. सर्वात वीक रिएजंट कोण आहे तर कार्बोनेट आणि बायकार्बोनेट. कार्बोनेट बायकार्बोनेट पेक्षाही आणखीन एक असायला पाहिजे, कारण कार्बोनेट सोबत हे दोघे रिॲक्ट होतात. म्हणजे HCl साठी कोण आहे बघा, म्हणजे बघा तुम्हाला एक कळत असेल की ऍसिडच्या टेस्ट तुम्ही 9वी 10वीत बघितलेल्या आहेत की त्यांना काय काय असते. एक तर मेटल सोबत रिॲक्ट होतात आणि हायड्रोजन गॅस बाहेर.
बरोबर आहे. हो. आता मला जरा हे याचं जरा लक्षात येणार पाहिजे. याच्यासाठी ह्या दोघांना डिफरन्शिएट करण्यासाठी काय आहे 100%. तर ह्या दोघांमध्ये कसं डिफरन्शिएट करायचं, तसा कोणी वीक रिएजंट नाही. जर तुम्ही बायकार्बोनेट घेतला, बायकार्बोनेट किंवा कार्बोनेट्स, बायकार्बोनेट कार्बोनेट दोन्ही चालतात, तर त्या कार्बोनेट आणि बायकार्बोनेट सोबत रिॲक्ट फक्त हे दोघं होतात, वरचे दोघं. HCl पण होतो, हा पण होतो, बाकीचे होत नाही. त्याच्यानंतर असतो सोडियम मेटल. सोडियम मेटल सोबत सर्वच जण रिॲक्ट होतात. आपण एक 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 स्ट्रॉंग करत जाऊ. लिटमस पेपर घेतात. लुकास रिएजंट काय होणार नाही. आपण एक बेस घेतला समजा NaOH, तर NaOH सोबत मग काय होणार, इथपर्यंत ब्लू. लिटमस पेपर साठी काय येणार, हा येणार. ठीक आहे, लिटमसच्या ऐवजी मी आता NaOH होतो. अगोदर आपण NaOH होतो. NaOH सोबत पण काय होत आहे, हे तर रिॲक्ट होतो, हे तर होतो, प्लस हा पण रिॲक्ट होतो. एक एक वाढायला, कळायला ना, हे होत हो. नाही. सेम आहे लिटमसचं पण. NaOH आणि लिटमस दोघं काम सेम करतात. म्हणजे लिटमस, ऑफकोर्स लिटमस म्हणजे ब्लूचा रेड होणं आहे का नाही. ऍसिड हो. मध्ये ब्लूचा रेड इथं होतो, इथं होतो, फिनॉल मध्ये पण होतो, पण ह्या दोघांमध्ये लिटमस पेपर होत नाही. आणि मग त्याच्यानंतर सोडियम एक मेटल आहे, सोडियम मेटल. त्याचं असं आहे की ते ऍट अ टाइम सर्वांनाच घेऊन टाकतं, ते सर्वांसोबतच रिॲक्ट होते आणि हायड्रोजन गॅस तयार करतात. कळलं का, हे कोण कोण कशा कशा रिॲक्शन दाखवतात. फक्त ह्या हो. दोघांना डिफरन्शिएट करायचं जरा मला, म्हणजे नाहीच आहे ते, म्हणूनच ते आठवण झालं. ह्या दोघांमध्ये कसं डिफरन्शिएट करायचं नाहीये. हे भरपूर झालं. ऍसिडिक स्ट्रेंथ. The question, arrange the following in decreasing order of acidity. T म्हणजे टर्शरी, टर्शरी ब्युटॅनॉल. सेकंडरी म्हणजे सेकंडरी ब्युटॅनॉल. कळलं. आता आपण काय करूया मग, N ब्युटॅनॉल. N ब्युटॅनॉल म्हणजे असं, N म्हणजे नॉर्मल. कळलं का काय, तुला असं थोडा बहुत अंदाज आहे ना अपेक्षा. ब्युटॅनॉल हो. N 1 2 3 4. मिथाइल अल्कोहोल CH3OH आहे का नाही. सेकंडरी ब्युटॅनॉल. हो. सेकंडरी म्हणजे असं, आणि टर्शरी ब्युटॅनॉल म्हणजे असं. आता सर्वात पहिले तर ऍसिडिटीसाठी देणारे नको आहेत. हे तर सर्व ब्युटॅनॉल म्हणजे देणारेच आहेत, मोठा अल्काईल. मग सर्वात छोटा अल्काईलच हा आहे, म्हणजे हा तेवढा देणार नाही, थोडाच देणार, म्हणून हा मोर ऍसिडिक आहे. एवढं कळलं. हो. आता बाकीचे तर सर्व मोठेच आहेत. त्या मोठ्यात पण कोणी जास्त देतंय, कोणी कमी देतंय. तर इथे सेकंडरी असल्यामुळे काय होते, ह्याला हे देणार, ह्याला हे देणार, हे सर्वांचं म्हणून ह्याला देणार, म्हणजे जरा ऍसिडिटी कमी झाली. मग असंच की त्याची हो. जास्त आहे. मग ह्याला फक्त एकाकडूनच भेटायला ऑक्सिजन, म्हणून ह्याची ऍसिडिटी जास्त, ह्याच्यापेक्षा कमी पण ह्याच्यापेक्षा जास्त, आणि इथं तर 3 बाजूने भेटायला. कळलं का. हो. म्हणून ह्याची सर्वात कमी. ठीक आहे. हो. म्हणून 2 सर्वात जास्त, मग 1 इथंच आहे आन्सर, मग 3 आणि टर्शरी वाला सर्वात वीक ऍसिड. अल्कोहोलच्या ऍसिडिटीवर असे बरेच प्रश्न येतात, आणि ह्यांच्यावरती कार्बोनिक ऍसिड.
तुम्ही एक तर असं डायरेक्टली असे ठरवू शकता ह्यांच्या पोलॅरिटीवरून, किंवा ह्यांचे कॉन्ज्युगेट काढा. बऱ्याच वेळेस कॉन्ज्युगेट काढायची गरज पडत नाही. कॉन्ज्युगेट काढलं का मग काय होतंय, हे मायनस होतंय, मग हे मायनस होतंय, मग हे मायनस आहे म्हणलं, तिघं द्यायलेत म्हणल्यावर ह्याची आणखी डेन्सिटी वाढली, म्हणून ह्याची स्टॅबिलिटी कमी झाली. म्हणजे स्टॅबिलिटी कमी झाली म्हणजे हा कमी स्टेबल आहे, म्हणजे ह्याचा ऍसिड वीक आहे. असे हे खूप तिरपट लॉजिक जाते. कॉन्ज्युगेट वरून जरा स्टेप वाढतात, डायरेक्ट नाही जमत. मेनी टाइम डायरेक्टच करायचं, बट काहीच कळणार गेली पण शेवटी कॉन्ज्युगेट करू द्यायचं. कळलं का? हो. त्याच्यानंतर हे 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 ह्याच्यात तुम्ही सांगितलं फॉर्मिक ऍसिड जास्त असतो. कळत नसेल तर ते काही असंच आहे ना. काढायचे स्ट्रक्चर, देणारा आणि घेणारा आणि कॉन्ज्युगेटची स्टॅबिलिटी असं बघावं लागतं. आता हे काय, हे देणार आहे बरोबर का, म्हणून ह्याची पोलॅरिटी हो. वाढेल का कमी? वाढेल. पोलॅरिटी म्हणजे कळलं का, म्हणजे ऑक्सिजन काय होईल, सॅटिस्फाय होईल, म्हणजे ऑक्सिजन शांत होईल का ऑक्सिजन आणखीन अनस्टेबल व्हायला हे दिल्यामुळे? अनस्टेबल होईल. अनस्टेबल होईल का? तसं जरा माहित नाही. ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे, हे लय महत्त्वाचं आहे. त्याला ऑलवेज पाहिजेच असते. म्हणजे बेसिकली हा ऍसिडिक का बनायलाय? हा हायड्रोजन ऍसिडिक कशामुळे? ऑक्सिजनला चिटकलेला ऍसिडिक असतो आणि कार्बनला चिटकलेला नसतो का? सांग बरं हे तरी. हे तर मेन सांगितलंय ऍसिड विषयी शिकवताना, वाक्य 1-2 होते बघ. काय की हायड्रोजन शुड बी अटॅच टू मोर इलेक्ट्रॉन. आठवतंय? हो. तरच ते ऍसिडिक बनेल. ऍसिडिक म्हणजे काय, पॉझिटिव्ह चार्ज येणं ना हायड्रोजन. हो. मग पॉझिटिव्ह चार्ज कधी येणार, जर तो कुणाला चिटकला तर? ऑक्सिजनला. ऑक्सिजन म्हणण्यापेक्षा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे का नाही? हो. म्हणून ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. का तर हे ओढून घ्यायला आहे का नाही? हो. मग आता कुठं जास्त ओढेल, आता इथं हे द्यायला थोडस मदत करायला, मग आता जास्त ओढेल का इथं एवढा, कारण ह्याला पाहिजेत. मग इकडून भेटायला म्हणलं थोडं इकडून कमी घेणार, असंच का? हो. जबकि याला इथं कुणाकडून भेटायलेत का, इकडून भेटायलेत का? हे देतो का हायड्रोजन? हो. अरे हायड्रोजन देत नाही ना बेटा. हायड्रोजनचा प्लस आहे नाही, मायनस आहे पण नाही ना, रिलेटिव्हली काहीच नाही. तो CH3 पेक्षा हायड्रोजन कसं आहे, हे बघ CH3 जर दिले तर हायड्रोजन दिले असं असते का? इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये हा कसा आहे, प्लस आहे का मायनस आहे? प्लस आहे. आणि हा मायनस. मायनस. हायड्रोजन कुठंच नाही ना बेटा, हायड्रोजन तर रेफरन्स आहे ना, मेन 0 आहे तो. हो. मग तो CH3 देतो पण हायड्रोजन देत नाही. तो देतही नाही घेतही नाही असं समजायचं आपण. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार नका करू, रिलेटिव्हली सांगा. रिलेटिव्ह टू हायड्रोजन आहेत ह्या गोष्टी. हायड्रोजन पेक्षा CH3 जास्त देतो असा अर्थ आहे त्याचा अर्थ. हा प्लस आहे, हो. हा प्लस पण नाही मायनस पण नाही, म्हणजे हा तुम्ही थोडं देत असतो. त्याच्यापेक्षा CH3 जास्त देतो, कळलं का? हो. मग हा इथून जास्त ओढून घेईल हायड्रोजन कडून का कमी ओढून घेईल ऑक्सिजन? जास्त घेईल. जास्त, कारण त्याचं पोटच भरणं झालं ना. इथं ह्याच्याकडून हो. पोट भरायले, जास्त घेतल्यावरती ह्याच्यावरती जास्त पॉझिटिव्ह. कळाय का? हो. म्हणून हा जास्त ऍसिडिक का लेस ऍसिडिक? जास्त ऍसिडिक. जास्त ऍसिडिक. कळाले? हो. त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये मी तुम्हाला समजून सांगितलं होतं फॉर्मिक मध्ये आणि ह्याच्यात, की हा पुढे आहे हा कमी आहे, कारण का आता हे रेझोनन्स मुळे जरा मदत करतं, ते मी मला सांगितलं. त्याच्यानंतर आता ह्या दोघांमध्ये सांगा बरं, ह्या दोघांमध्ये कोण जास्त असेल दुसऱ्यात आणि तिसऱ्यात?
दुसरा असा आहे, देणारे घेणारे ह्याच्यावरूनच आहे, काय एवढं नाही आहे. हा बघा, हे देणारा, तसं तर इथं पण हा देणारच आहे ना. C2H5 म्हणजे काय, असं. बाकी तर सेम आहे. हे बघा, हे देणारच आहे ना. मग तसं हा पण, हा कसा आहे, C2H5 कसा आहे बेटा, अपेक्षा देतो तो. मग मिथाईल एवढा देईल का जास्त देईल. जास्त देईल. मग जास्त दिल्यावर हा जास्त काढून घेईल का कमी काढून घेईल इकडून? कमी घेईल. म्हणून ऍसिडिटी कमी होते. कमी होते. मग तिसऱ्याची कमी आहे, कळलं का. हो. पुन्हा आता हे 5व्याचं बघा, देणाऱ्यांची संख्या वाढली का कमी झाली. बघा वाढली. वाढली कशावरून, 2च कार्बन आहेत, इथं पण 2च कार्बन आहेत. पण फरक कसा आहे बघा, नाही बघा स्ट्रक्चर तर काढू, स्ट्रक्चर काढले कळतं. हा 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 नाही असं आहे ते, म्हणजे ठीक आहे. हा ग्रुप जर कम्पेअर केला हा आणि हा, तर कार्बन जास्त आहे, ठीक आहे. CH असा आहे आणि CH3 2 आहेत असं. पण एनिवेज मोठाच ग्रुप आहे तो, तर तो जास्त देणार, बरोबर का. हो. मग जास्त दिल्यावर ऍसिडिटी कमी होते. कमी होते, कळायला का. हो. त्याच्यानंतर आता हे बघूया, हे CH2 COOH आणि हे Cl. आता काय होईल, ह्याच्यासोबत कम्पेअर करायचं का नाही, ह्याच्यासोबत, ह्याच्याऐवजी एक हायड्रोजन काढून क्लोरीन लावलं, एवढं कळायला का. हो. मग कमी भेटेल त्याला CH2 कडून. म्हणजे हा काय करतो, क्लोरीन काय करेल, सध्या स्वतःकडे घेतो. मग मग जेवढं CH3 इकडे द्यायला आहे तेवढा हा देईल का आता, किंवा ओव्हरऑल काही का नाही. असणार कम्पेअर करायचं सरळ ह्याच्यासोबत. हा जेवढा देऊ शकतो तेवढा CH2Cl देऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये हा उपाशी आहे. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये उपाशी लोक जास्त नाहीत तो जास्त देईल. इथं हा स्वतः उपाशी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, मग हा CH3 पेक्षा कमी देतो किंवा विड्रॉच करतो म्हणून आपण. मग त्याच्यामुळे काय होणार, पोलॅरिटी वाढणार. पोलॅरिटी वाढणार. पोलॅरिटी म्हणतो मी बघा, म्हणजे पोलॅरिटीचा अर्थच असा असतो, ऑक्सिजन हायड्रोजन कडून किती घेणार. जर ऑक्सिजन हायड्रोजन कडून कमी घेतलं तर पोलॅरिटी कमी, ऑक्सिजन हायड्रोजन कडून जर जास्त घेतलं तर पोलॅरिटी जास्त. मोठा पॉझिटिव्ह होतो, छोटा पॉझिटिव्ह. कळाले का जरा, पोलॅरिटीचा अर्थ कळला का. हो. जेवढं जास्त घेईल तेवढी पोलॅरिटी वाढणार आहे. हो. पोलॅरिटी वाढली की ऍसिडिटी वाढते. वाढते. मग ह्या Cl मुळे पोलॅरिटी वाढणार. वाढणार का, कारण Cl काढून घ्यायला ना. मग Cl न काढून घेतलं की ऑक्सिजनचं डोकं उठते, ऑक्सिजनचं डोकं उठलं की ते हायड्रोजन कडून काढून घेते, हायड्रोजन कडून जेवढं काढतात तेवढी पोलॅरिटी होते किंवा प्लस चार्ज वाढतो. हो. कळलं हे. हो. आता तुम्ही डोकं लावा, आता डोकं लावा तुम्ही. आता मी नाही सांग ह्याच्यात, तुम्हीच बोलायचं. हे कसं आहे असंच सांगा, डायरेक्टली सांगा बरं. आता हे आणि हे, ह्या दोघांना कम्पेअर करा, काय वेगळं दिसतंय आधी ते बघा. स्ट्रक्चर काढत बसायची गरज नसली पाहिजे प्रत्येक वेळेस. सेकंड मध्ये क्लोरीन आहे ओढायला. व्हेरी गुड. हा विड्रॉ करणार आहे, बाकी सर्व सेम. विड्रॉ केल्यामुळे काय होणार, ऍसिडिटी त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढणार. आता कसं वाढणार. आता तुम्हाला हळूहळू असे अंदाज येतो, फास्ट येतो. विड्रॉ म्हणले की तुम्ही म्हणता ऍसिडिटी वाटते, ते असं पाठच होऊन जातं तुम्हाला. पण ते मेनी सोडवायचं असतं, म्हणूनच तर म्हणतो मेनी. असं झालं. आता याचं आणि याचं कम्पेअर करू. ते क्लोरीनची पोझिशन बदलली त्याच्यामुळे. व्हेरी गुड. क्लोरीनची पोझिशन बदलली, दूर गेला. मग दूर गेल्यामुळे ताकद त्याची कमी होणार. कमी होणार, म्हणजे क्लोरीनची ताकद कमी होणार. क्लोरीन ताकद कमी झाल्यावर ऍसिडिटी कमी होणार. कमी होणार. म्हणजे 3 इज लेस ऍसिडिक दॅन 2, 3 इज लेस दॅन 2. सध्या एवढंच म्हणता येतं की 3 इज लेस दॅन 2, म्हणजे 2 इज ग्रेटर दॅन 3. पण 3 आणि 1 मध्ये कोण आहे,
ते ठरवावं लागेल ना आपल्याला. हो 3 आणि 1 मध्ये बघ ना वेगळं काय आहे बघ. 3 जास्त आहे. क्लोरीन आहे. हा सो 3 इज लेसर. सो 2 1 3 अशी ऑर्डर आली. कळलं? हो चुकली का? 3 इज लेस दॅन 2. 2 3 1 येते. हा 2 3 1. 2 इज ग्रेटर दॅन 1, 2 इज ग्रेटर दॅन 3 आणि 3 इज ग्रेटर दॅन 1 असं होतं ना. हो फोर्थ मध्ये अजून लांब पोझिशन लांब झाली क्लोरीन. म्हणजे हे असं तुम्हाला आपोआप येत राहतं बेटा, काय नसतं. प्रॅक्टिस इज द मोस्ट वंडरफुल थिंग. चलो आता ह्याच्यात पहिल्याला आणि दुसऱ्यालाच आधी कम्पेअर करायचं. जास्त डोक्याला ताप घेत. सेकंड ची ग्रेटर दॅन 1 कशामुळे? क्लोरीन आहे. इथं क्लोरीन आहे ओढणारा. दुसऱ्यात आणि तिसऱ्यात थर्ड इज ग्रेटर दॅन 2. थर्ड इज ग्रेटर दॅन 2. व्हाय? बिकॉज क्लोरीनचे 2 ॲटम आहेत. 2 ॲटम. आता कळलं तुम्हाला? हे सोपंच होतं का? क्लोरीनचे 2 ॲटम आहेत. आणि इथे 3 आहे. कळलं? हो आता इथं पहिलं दुसरं एवढंच सांगायचं. फक्त इथे एक चुकलं जरा. CH2 पाहिजे. नाही तर बॉन्ड 5 केले कार्बनचे. हे CH2 Br चा अर्थ कळतं ना? CH2 असते आणि Br ह्याच्यावर असतं बरं का? हो सेकंड इज ग्रेटर दॅन 1. वाय? क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह दॅन ब्रोमीन. क्लोरीन मोर इलेक्ट्रॉन. व्हेरी गुड. आता कसं फटाफट यायला बघा. हा पुढे बोला. त्या दोघातच कधी बघायचं. थर्ड इज ग्रेटर दॅन 2. म्हणजे इथे लिहावं लागेल पुढे, कारण फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह. हो पुन्हा फोर्थ सगळ्यात कमी व्हेरी गुड. लेस. आता हे सोपे होते. म्हणजे जरा कळलं का? हे कसं उघड डिस्टन्सवर ह्याच्यावर त्याच्यावर. आणि ॲरोमॅटिक आलं की जरा त्याच्यामध्ये रेझोनन्स आणि इंडक्टिव्ह असं दोन्ही येते. आणि त्याच्यामुळे थोडं उघड त्रास होतो तुम्हाला, पण काय नाही. पहिला आधी काढून तरी घेऊया. गोल का नाही? कारण कधी कधी रेझोनन्स काढावा लागतो, म्हणून जरा गोल काढत नाही. बघा, आरामात घ्यायचं, घाई करायची नाही. आता एकदम आरामात. सर्व कन्सेप्ट क्लिअर आहेत तुमचे? आता उगाच शांतपणे बघायचं. पहिला आहे बेन्झोइक ऍसिड, दुसरा आहे पॅरा. हे पीचा अर्थ पॅरा असतो. नॉमेनक्लेचर मध्ये तुझं क्लिअर होईल. काही घाई आता करायचं नाही. ते मला कसं येत नाही तुझं टेन्शन घ्यायचं नाही. पॅरा पोझिशनला कोण आहे? OH. सो दिस इज OH. अगोदर ह्या दोघातच कम्पेअर करतो, बाकी जाऊ दे. सांगा. बघायचं इंडक्टिव्ह रेझोनन्स दोन्ही बघायचं. ओव्हरऑल एक लक्षात घ्यायचं, डोनर आहे का विड्रॉवर आहे? OH काय करतो? इंडक्टिव्ह काढून घेतो. हो आणि रेझोनन्स पण बघा, म्हणजे -I + R. ओव्हरऑल तो देणार. मग आणि हे पॅरा पोझिशनवर आहे म्हणून इफेक्ट होतो. पॅरावर नसलं तर, मेटावर असलं असतं तर रेझोनन्सचा इफेक्ट झाला नसता. लक्षात घ्या, रेझोनन्सचा इफेक्ट ऑर्थो आणि पॅरावर होतो. ओव्हरऑल देणार आहे. देणाऱ्यामुळे काय होतं? ऍसिडिटी. ऍसिडिटी इन्क्रीजेस. नाही, आताच सांगितलीस एवढं सर्व तूच सांगितली की बेटा अपेक्षा, आणि तूच स्वतः उगाच कन्फ्युज होते. मला तुझंच असं वाटतं की कधी कधी तुला स्वतःच कन्फ्युज व्हायला आवडते. तू आतापर्यंत सांगितली क्लोरीन, ब्रोमीन, त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढते. आतापर्यंत सांगितली ना.
हो. कशामुळे का वाढते? क्लोरीनमुळे का वाढते? तो विथड्रॉ करतो. झालं. मग विड्रॉ करणाऱ्यामुळे ऍसिडिटी वाढते, हेच तुझ्या डोक्यात आहे की नाही आतापर्यंत? हो. मग आता का उलट सांगायचं? आता हा विड्रॉ करायला का डोनेट करायला? डोनेट करायला. मग डोनेट मुळे काय होते? ऍसिडिटी कमी होणार. कमी होणार. कळलं? तिथं त्याला फायदा होतोय, म्हणजे ह्याचा जो हा पोलॅरिटी कमी होते. इथून काय होतं? इथं निगेटिव्ह चार्ज आधी इथं जातो, मग हा निगेटिव्ह चार्ज इथं जातो, मग हा निगेटिव्ह चार्ज त्या कार्बनला पण भेटतो ना. म्हणजे बघा, एवढं तर कळलंय की पॅरा पोझिशनवर निगेटिव्ह चार्ज जातो पुढे मारून, आणि हो. इथं आल्यावर कसा फायदा होतोय? OH. आणि आता इथं आला मायनस चार्ज, की हा मायनस चार्ज इथं जातो, की इथं जाते, म्हणजे ह्या कार्बनला हा मायनस चार्ज भेटल्यासारखंच आहे. मग ह्याला मायनस चार्ज भेटला की ह्याची जरा शांती होते, म्हणजे हे ऑक्सिजननं जे त्रास दिला ह्याला ते कमी होतो, आणि मग ह्याची शांती झाली की मग थोडं ह्याच्याकडून भेटते ना, ह्याच्याकडून भेटलं की मग ह्याच्याकडून कमी घेतो. मेन ते पॅरा पोझिशन असल्यामुळे. मेटावर असेल तर काहीच फायदा होत नाही त्या रेझोनन्सचा. कळलं बेटा? हो. म्हणजे मेटावरती फायदा होत नाही, तोटा होत नाही. कारण रेझोनन्सचा फायदा होऊ शकतो, तोटा होऊ शकतो, ते काही सांगता येत नाही काय होईल, प्लस आर आहे का मायनस आहे त्याच्यावर. हो. त्याच्यानंतर आता हे पॅरावरती सी येते. आता सर्वात पहिले काय 1 2, त्याच्यामध्ये आपण काय ठरवलं? 1 इज ग्रेटर दॅन 2. आता इथं CH3. हा, CH3चं काय काय काम आहे? CH3 देणार त्याला. इंडक्टिव्ह, हायपर. पण ह्याची बेरीज, इंडक्टिव्ह आणि हायपरची बेरीज रेझोनन्सच्या पुढे जाते का? ते रेझोनन्स आपण बघितलं, ते मायनस जरी असलं तर रेझोनन्सच पुढे जातो. समोर रेझोनन्स म्हणजे 2 पेक्षा बेटर नाही. 2 चा इफेक्ट मोठा आहे, पण 2 चा इफेक्ट काय? ऍसिडिटी वाढवणं का कमी करणं? कमी करणं. म्हणजे 2 ची ऍसिडिटी जास्त कमी अपेक्षा. हो. 2 चा इफेक्ट मोठा झाला, इलेक्ट्रॉन जास्त कोण दिले? OH ने दिले का CH3 ने? CH3 ना. अरे रे, OH कशाने द्यायला? कोणत्या इफेक्ट ने द्यायला? रेझोनन्स न द्यायला. रेझोनन्स. आणि CH3 कशाने द्यायला? इंडक्टिव्हने. आणि हायपर कॉन्ज्युगेशन. हो. मग कोणता इफेक्ट असतो स्ट्रॉंग? रेझोनन्स. मग रेझोनन्स ने दिलेलं कसं ऐकते? मग जास्त कोण दिले? सेकंड न दिली. सेकंड न दिले. मग जास्त दिले म्हणल्यावर ऍसिडिटी वाढली का कमी झाली? कमी झाली. कमी झाली. म्हणजे 3 इज ग्रेटर दॅन 2 आलं. हो. ठीक आहे. त्याच्यानंतर हो. क्लोरो. हॅलोजन एक अशी एकमेव आहेत की ज्यांच्यामध्ये रेझोनन्स पेक्षा इंडक्टिव्ह ग्रेटर असतो. रेझोनन्स पेक्षा हॅलोजन एकटे तसे. इंडक्टिव्ह काय करते? विथड्रॉ करते. रेझोनन्स न देते. कारण लोन पेअर आहे. आता इथे हो. लक्षात ठेवायचं, आपण ऍसिडिटी चेक करलो, हे सेम काम आपल्याला ह्यांचे ऍनायन तयार करून, म्हणजे कॉन्ज्युगेट बेसिस तयार करून करतात. कॉन्ज्युगेट बेस तयार होणार, त्याची स्टॅबिलिटी पण ह्या रेझोनन्स मध्ये ठरते. कळलं का बेटा? हो. त्याच्या फक्त उलट काम, काहीच नाही. जसं की आपण आता काय म्हटलं की ह्या दोघांमध्ये कसं ह्यानं दिलंय ना, दिल्यामुळं काय झालं? मग त्याची पोलॅरिटी कमी झाली. च्या ऐवजी ह्यांची आपण काय केले असते? कॉन्ज्युगेट बेसिस असे तयार केले असते. हे मग कॉन्ज्युगेट बेस तयार केल्यामुळं आता ह्याला तर काही नाही, जसं आहे तसं आहे, पण ह्याचा कॉन्ज्युगेट बेस ऍनायन आहे ना. कॉन्ज्युगेट बेस ऍनायन असत, मग त्याला दिल्यावर त्रास होतो. कॉन्ज्युगेट बेसचं कसं असते, म्हणजे ऍनायनचं कसं त्याला देणार नाही पाहिजे, घेणार पाहिजे. म्हणून आता हे OH द्यायला आहे, दिल्यामुळे ह्याला त्रास झाल्यामुळे स्टॅबिलिटी कमी झाली. स्टॅबिलिटी कमी म्हणजे अनस्टेबल. हा अनस्टेबल म्हणजे ह्याचा ऍसिड वीक. असंच का? हो. म्हणजे तुम्ही कॉन्ज्युगेट बेसने एक्सप्लेन करा किंवा डायरेक्ट स्ट्रक्चरने एक्सप्लेन करा, दोन्ही उत्तर सेम येतात. पण कधी कधी डायरेक्ट स्ट्रक्चर उत्तर येणे दिली की कॉन्ज्युगेट बेस कडे जायचं. म्हणजे आपलं इंडक्टिव्ह आणि रेझोनन्सचा वापर करता येणं, ह्याच्यासाठी तुम्ही कॅटायन, कार्बायनायन ह्यांच्या स्टॅबिलिटीचे प्रश्न सोडवले तरी येतं होतं. आणि तुम्ही ऍसिड बेसचे उत्तर सोडवता, म्हणजे तुम्ही ऍक्च्युली
रेझोनन्स इंडक्टिव्हचा वापर कसा करायचा हेच शिकायला. तुम्ही काही असं ऍसिड आणि बेस काहीच करणार आहात तुम्ही ऍक्च्युली रेझोनन्सचे ऍप्लिकेशन करणार. कळलं का? हो. आता क्लोरीन प्लस आर मायनस आहे, बेरीज काय होणार? नाही, मी म्हटलं ना हॅलोजन मध्ये कोण आहे महत्वाचा? हॅलोजन मध्ये हा, इंडक्टिव्ह इफेक्ट महत्वाचा. इंडक्टिव्ह महत्वाचा आहे म्हणल्यावर मग काय होणार? ते डोनर होणार का ऍक्सेप्टर? एक्सेप्टर. म्हणजे विड्रॉ आहे का नाही? हो. ओव्हरऑल विड्रॉ केलं, मग विड्रॉ केल्यामुळे ऍसिडिटी वाढते. वाढते. मग ह्याची ऍसिडिटी ह्याच्याही पेक्षा जास्त असणार आहे का नाही? हो. सध्या आपलं कशी ऑर्डर होती 1 3 2, पण आता ह्याची सर्वांच्याच पुढे जाऊन बसली फ्लोरोवाल्याची. हो. हो ना, फ्लोरो किती वर आहे? 4. कळलं का? हो. आता त्याच्यानंतर क्लोरोच्या नंतर इथं काय लावलंय? ब्रोमो. सांगा, क्लोरो आणि ब्रोमो मध्ये कोण मोठा असेल? म्हणजे कोण जास्त? आता हे तर एनिवेज ओढणार, एवढं तर कळलं. हॅलोजन म्हणजे ओव्हरऑल ओढतात. क्लोरीन जास्त. क्लोरीन ओढतो म्हणल्यावर ऍसिडिटी कुणाची जास्त? ब्रोमिनची वाली का क्लोरीन वाल्याची जास्त? ते हायड्राईड विषयी, ती त्यांची ताकदीचा विचार करा. कुणाची ताकद जास्त आहे? क्लोरीनची आहे ना? क्लोरीनची. क्लोरीनची ताकद जास्त आहे म्हणजे तो जास्त ऍसिडिटी ओढू शकतो. हो. म्हणून 4 इज ग्रेटर दॅन 3. 5. त्याच्यानंतर आता नायट्रो. नायट्रो आला तर सबसे डेंजरस असतो नायट्रो, आहे का नाही? हो. ते ऑर्डर लिहून दिलं तुम्ही, ते पाठ करा. हो. इंडक्टिव्ह मध्ये पुढेच आहे तो, रेझोनन्स मध्ये तर कोणी पुढे मागे नसते. ते जस्ट रेझोनन्स रेट येस नो असं असतं. तर इंडक्टिव्ह मध्ये ते इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिपेंड करते. नायट्रो सायनाइड म्हणजे मायनस आय मायनस आर का प्लस आर? मायनस आर. कसं? मायनस आय मायनस आर का मायनस आय प्लस आर का कसं? सांग बरं. प्लस आय मायनस आर काय आहे? मायनस आय आणि प्लस आर. प्लस आर साठी विचार कर ना बेटा तू. कसं म्हणजे प्लस आर म्हणजे कसं दिलं पाहिजे? कुठून देणार सांग? नायट्रोजन कडे आहे का लोन पेअर? नाही. नाही. कुठं गेली? इथं कोऑर्डिनेट बॉन्ड केला ना. हो. मग आता काय शक्य आहे? प्लस तर शक्य नाही, मग मायनस शक्य आहे का? हो आहे. डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड हो. शक्य आहे ना असं. ह्याच्यामुळे काय हो. होतं? मग असं काढून घेतल्यामुळे इथं प्लस चार्ज येतो. मग त्याच्यानंतर पुन्हा हे इथं आलं की प्लस चार्ज इथं जातो आणि हा प्लस चार्ज मग आता ह्याला त्रास द्यायला सुरू करतो. हो. ह्याला त्रास देतो इन द सेन्स ह्याच्या ऍनायनला त्रास देतो, कॉन्ज्युगेट बेसला. नाही, कॉन्ज्युगेट बेसला स्टेबल करणार आहे का? कारण प्लस चार्ज हा. मायनसला स्टेबल करणार. हे स्टेबल झाल्यामुळे ऍसिडिटी वाढली. त्याच्या हो. उलट जर बघायचं असेल तर हे OH बघा, इथं हा प्लस आल्यामुळं ह्याच्याकडून ओढायला सुरू करतो. खूप ओढतो. ओढल्यामुळे हे ह्याच्याकडून ओढतात, ह्याच्याकडून ओढलं की ऍसिडिटी वाढते. किंवा ओव्हरऑल मध्ये काहीच नाही. हो, आयनं पण ओढायलाय, रेझोनन्स पण ओढायलाय, ओढलं की ऍसिडिटी वाढते. हो. म्हणून सबसे आगे कोण आहे? नायट्रोजन. रेझोनन्स मुळे का इंडक्टिव्ह मुळे? रेझोनन्स मुळे. नाही. ठीक आहे, रेझोनन्स मुळे. रेझोनन्स ते ह्याच्यात पण आहे आणि नाही मायनस आर कोणाकडेच नाही ना, प्लस आर आहे त्याची. हा, रेझोनन्स मुळे ह्याच्यात पण इंडक्टिव्ह पण ह्याचा मोठाच आहे. हो. क्लिअर झालं? हो. आता तुम्हाला बराच मी अंदाज दिला. आता हे बेसिसिटीवरचे काही क्वेश्चन आपण ह्याच्यानंतर घेऊ. ह्या ऍसिडिटीवरचे घेतले, काही बेसिसिटीवरचे घेतात आणि नंतर मग बस करूया ह्याच्यात. ठीक.